कोणते मॅडम पण नाही तर परत तुम्हाला तुम्ही दोन मॅडम आहेत. नाही दोन नाही एकच मॅडम आहे रंजन मॅडम. टाक येते राहील एक मिनिटं मी बोललो आता ती 5 नंतर त्याच्यावर ठाणे आता मी त्यांचे तेच म्हटलो ती 5 नंतर 5 वर्ष सगळं फायनल हा परत मी घेऊन घे. एक मिनिट एलसीबी वाल्यांचं म्हणणं असेल त्यांचं सिंगर साहेबांचं ते 3 म्हणते त्याच्यावरती ठाणे बरं यांची रंजना मॅडमचे 5 ते वेगळं आहे त्यांचं डिपार्टमेंट ते माहिती आहे ते पाच. माहिती अधिकारामध्ये गेले रंजना आपलं काय रंजना गावांमध्ये यांचे किती 5 तीन कोणचे आपले यांचे यांचं काय नाही राहत पण ते विषय काय झाला ते त्याला कनेक्ट झाले यांचे काय असतं यांचे नाव असेल ना काही गावांचे सर अरविंद गावांचे अरविंद गव्हाणे त्यांचे श्रामपूरचे खेडे ते आपले बोलू त्यांचे किती 3 म्हणते डीवायएसपी वाटत ना डीवायएसपी हा बरोबर माहिती ना बोलणं करून घे घेऊ सुरेश ऐकून घे सगळं फायनल करा. फायनलचा नाही विषय पण गवांदे सरांशी बोलणं करून द्याल ना मग तुम्ही? हे काय लगेच बोलणं करून हा घेऊ. ते गवांदे सरांशी मॅडमांशी बोलणं करून द्या महाराज आग्रह करून टाका. मग काय पाठवणार त्यांना दोन टाकू ते विकून टाकलं 50,000 द्यायचे कोणाला देऊ साहेबांना देऊ नको एक कोणत्या साहेबांना एक तर रात्री साहेबांना देऊ नाही तर गावांचे साहेबांना देऊ गाडी कोणाला तरी एक तर गव्हाणे साहेब इन्स्पेक्टर का मी डीवायएसपी कोणाला तरी एकाला देऊ म्हणजे काय होईल ते डिपार्टमेंटचा विषय संपवतो आपल्याकडून विषय संपला बरं ते तुमचं ऐकते का पण कमून नाही ऐकणार आम्हाला फोन करते म्हणजे ऐकणार कमून नाही आम्हाला तुम्हाला कोण फोन करतं त्यांनीच फोन केला होता कोण फोन गावांच्या सरांनी फोन केला होता आता केला याच्यामुळे त्यांना गेला गव्हाणे सर DSP ने केलं का त्यांचा फोन कसा झाला मॅडमनी त्यांना अर्ज पाठवला अर्ज पाठवल्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे काय विषय म्हटलं असा विषय ते म्हणजे ठीक आहे आपण रात्री एलसीबी ज्यावेळेस याला रेड पडा बरं म्हणलं आपण वाळूला त्यावेळेस आपण तिकडे जाऊ म्हणे तुम्ही आमच्या गाडीत बसून या म्हणे मग आता आम्हाला फक्त सकाळी डॉक्टर बरं, ऐका. साहेब महेश सरांना घेऊन या. आता समस्या काय झाली गवंदी मॅडमचं भेटला म्हटलं किती गावांच्या द्यायचे सरांचं म्हटलं 5 5 द्यायचे अजून गावांच्या सरांचं म्हटलं 3 लाख कोणाला द्यायचे एलसीबी LCB 50,000 कोणाला द्यायचे डिपार्टमेंट डिपार्टमेंट आता राहिलं का? आता काय राहिलं? पुढं काय राहिलं म्हणजे परत नको काही पण राहिलं हा. नाही ते काहीतरी म्हणला ना काहीतरी राव कोणाला तरी औषध दिलं मग ते काय डॉक्टर बोलली हा, काय झालं? तुला पार म्हणे सुद्धा हो 10 रुपयाला म्हणजे म्हणतो. दारू त्याला सुद्धा हा. मग त्याला काय त्याचे काहीतरी पैसे म्हणले होते ते तेच मेन पॉईंट आहे त्यांच्या नकला अजून ऍडमिट तो आर्मी कोणत्या नेवाशाचा दवाखान्यात? विषय होता ना तो कोणत्या झोपे कांदे कोणतं होते हा? झोपे कांदे कोणतं नोबेल कोणतं नोबेल नोबेल हा बरोबर तिथं होतं कोणता दवाखाना ते सांग नव्हे नोबेल बोलणं मध्ये. झालं ना तुमचं? किती हजार खर्च झाला ना 80,000 रुपये खर्च. 80,000 हा. बरं त्याला किती द्यायचे आता काहीच न करतात मी केलं सगळं नाही नाही अजून ते काहीतरी 8 जण आहे म्हणजे 9 जणांचं काय करत 9 जण केस करणार तुम्ही म्हणजे त्याला द्यावं लागलं असं